गुड मॉर्निंग विद्यार्थ्यांनो, 7वा धडा आपण सुरू केलेला आहे. व्यावसायिक पर्यावरण. व्यावसायिक पर्यावरणामध्ये आपण सुरुवातीला व्यावसायिक पर्यावरण म्हणजे काय, त्याचा अर्थ बघितला, व्याख्या बघितल्या आणि व्यावसायिक पर्यावरणाचे महत्त्व हा भाग आपला शिकून झालेला आहे. यानंतर पुढचा घटक आपण बघणार आहोत, व्यावसायिक पर्यावरणाचे पैलू किंवा घटक. आता व्यावसायिक पर्यावरणाचे पैलू किंवा व्यावसायिक पर्यावरण याचा व्यवसायाशी अतिशय जवळचा संबंध आहे. याचं वर्गीकरण 2 घटकांमध्ये केलं गेलेलं आहे. एक अंतर्गत घटक आणि दुसरं बाह्य पर्यावरणाचे घटक. आता अंतर्गत घटक म्हणजे अंतर्गत पर्यावरण. अंतर्गत पर्यावरण म्हणजे काय, तर अंतर्गत पर्यावरणामध्ये कर्मचारी असतील, भौतिक साधनं असतील, संघटना असतील, इतर कार्यात्मक साधनं असतील, या सगळ्यांचा समावेश अंतर्गत पर्यावरणामध्ये होतो. या घटकांना व्यवसायाकडून नियंत्रित करणं शक्य होतं. आपण याच्यावर नियंत्रण ठेवू शकतो. का नियंत्रण ठेवू शकतो, की हे मानवनिर्मित आहे किंवा या गोष्टींवर आपल्याला नियंत्रण ठेवणं शक्य आहे. कर्मचारी, मनुष्य, मानवी श्रम आहे, मानवी स्वभाव आहे, या गोष्टींवर आपण आपलं नियंत्रण शिक्षा देऊन, गोड बोलून, प्रेमाने, रागवून, दटावून आपण नियंत्रण ठेवू शकतो. भौतिक साधने, कोणतं साधन कधी, केव्हा, कशा पद्धतीने वापरायचं, किती प्रमाणात वापरायचं, कधी खरेदी करायचं, वापरायचं का नाही वापरायचं, या सगळ्या गोष्टींवर मानवाचं नियंत्रण असू शकतं. संघटना, व्यवसायाची संघटना असेल, त्याच्यामध्ये कर्मचारी संघटना असतील किंवा इतर कुठल्या संघटना असतील, यावर सुद्धा मानवाचं नियंत्रण असू शकतं. तर थोडक्यात व्यवसायाकडून जे नियंत्रित करणं शक्य असतं त्याला अंतर्गत पर्यावरण किंवा नियंत्रित पर्यावरण असं सुद्धा म्हटलं जातं, की यावर आपण आपलं नियंत्रण ठेवू शकतो किंवा आपला दबाव आपण त्याच्यावर प्रस्थापित करू शकतो. तर त्याला व्यवसायाचं अंतर्गत पर्यावरण असं म्हटलं जातं. थोडक्यात नियंत्रित पर्यावरण असंही म्हटलं जातं. त्यानंतर त्यातला दुसरा पैलू किंवा दुसरा घटक आहे तो म्हणजे बाह्य पर्यावरण किंवा त्याला अनियंत्रित पर्यावरण असं सुद्धा म्हटलं जातं. यामध्ये आर्थिक असेल, राजकीय असेल, कायदेविषयक असेल, सामाजिक असेल, तंत्रज्ञानविषयक, नैसर्गिक आणि जागतिक या सगळ्यांचा समावेश बाह्य पर्यावरणामध्ये असतो. बाह्य पर्यावरण म्हणजे जे व्यवसायाबाहेर असतं त्याच्यावर आपण नियंत्रण जास्त प्रमाणात ठेवू शकत नाही. म्हणजे व्यवसायाच्या नियंत्रणाबाहेर जे घटक असतात त्याला बाह्य पर्यावरण असे म्हणतात. म्हणजे हे घटक व्यवसायाच्या अंतर्गत घटकामध्ये समाविष्ट होत नाही, हे व्यवसायाच्या बाह्य घटकांमध्ये समाविष्ट होतात. याच्यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. आता थोडक्यात विचारायचं तर राजकीय घटक जे आहेत, राजकीय घटकामध्ये राज्याचा सरकार किंवा केंद्र सरकार किंवा जे काही सरकारी आदेश आहेत किंवा जी काही सरकारी प्रणाली आहे याच्यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. जे सरकारने आदेश दिले आहेत किंवा जे सरकारने नियमावली दिली ही स्वीकारणं एवढंच आपण घेऊ शकतो. याच्यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही किंवा आपल्या सोयीनुसार ते बदलू शकत नाही. त्यानंतर आर्थिक घटक पण तसेच आहे. सरकारने जी काही आर्थिक धोरणं सुचवलेली आहे, सरकारने जी काही आर्थिक प्रणाली सांगितली, जी आर्थिक स्थिती निर्माण झाली आहे ती स्वीकारण्यावाचून व्यवसायाला पर्याय नसतो. व्यवसाय ती परिस्थिती, ती धोरणं किंवा ती प्रणाली बदलू शकत नाही. त्यानंतर तांत्रिक पद्धती, नवनवीन शोध, नवनवीन तंत्रज्ञानाचा विकास, नवनवीन तंत्रपद्धती, यंत्रसामुग्री जसे जसे नवीन येतील हे आपल्याला स्वीकारावेच लागतात. आपण त्याला प्रतारणा करू शकत नाही किंवा हे आम्ही वापरणार नाही, हे आम्हाला नको आहे असं तुम्ही म्हणू शकत नाही. त्यानंतर कायदेविषयक, प्रत्येक होणारे कायद्यातील बदल हे व्यवसायाला स्वीकारावेच लागतात. व्यवसाय कायदेशीर बदल स्वीकारणार नाही किंवा कायदा स्वीकारणार नाही असं म्हणून चालत नाही. त्यामुळे कायदेशीर बदल स्वीकारणं हे व्यवसायाला बंधनकारक आहे. त्यानंतर नैसर्गिक घटक, नैसर्गिक हवामान, मृदा, वातावरण या सगळ्या गोष्टींचा परिणाम व्यवसायावर होत असतो. नैसर्गिक परिस्थिती मानवाकडनं बदलणं शक्य नसतं. म्हणजे थोडक्यात जे घटक मानव नियंत्रित करू शकत नाही त्याला बाह्य घटक किंवा बाह्य पर्यावरण असं म्हणतात. आणि ज्या घटकांवर माणसाचं नियंत्रण असतं किंवा जे घटक माणसं नियंत्रित करू शकतात त्याला अंतर्गत घटक किंवा अंतर्गत पर्यावरण, नियंत्रित पर्यावरण असं म्हटलं जातं.
अशा पद्धतीने हे व्यावसायिक पर्यावरणाचे 2 घटक इथे सांगितलेले आहे. आपण आकृती बघू शकता. आकृतीमध्ये दाखवले की व्यावसायिक पर्यावरणाचे 2 घटक. पहिला घटक आहे अंतर्गत पर्यावरण, दुसरा घटक आहे बाह्य पर्यावरण. अंतर्गत पर्यावरणाचे 4 प्रकार पडतात: भागधारक, व्यवस्थापक, कर्मचारी आणि संघटना. बाह्य पर्यावरणाचे त्यांनी प्रकार सांगितले आहे. पहिला प्रकार आहे नैसर्गिक हवामान, स्थलाकृतित घटक, स्थान, जमिनीचा प्रकार, वातावरण, मृदा, खनिजे यांचा समावेश नैसर्गिक हवामानात होतो. त्यानंतर सामाजिक प्रवाहामध्ये मूल्य असतील, परंपरा असतील, सामाजिक रूढी परंपरा असतील. त्यानंतर राजकीय प्रवाहामध्ये विधिमंडळ असेल, शासन असेल, न्यायव्यवस्था असेल यांचा समावेश होतो. त्यानंतर आर्थिक पैलूमध्ये आर्थिक स्थिती, आर्थिक धोरणे, आर्थिक प्रणाली यांचा समावेश होतो. त्यानंतर तांत्रिक पैलूमध्ये वेगवेगळ्या प्रकारची तंत्र आणि पद्धती असतील. त्यानंतर कायदेविषयक पद्धतीमध्ये कायदेशीर चौकटी असतील, कायदे असतील, कायद्याचे जे काही नियम आहे या सगळ्यांचा समावेश कायदेविषयकमध्ये होतो. अशा पद्धतीने बाह्य पर्यावरणाचे 6 घटक त्यांनी इथे सांगितलेले आहे. थोडक्यात एवढं लक्षात ठेवायचं, अंतर्गत पर्यावरण म्हणजे जे घटक माणसाकडनं नियंत्रित केले जातात त्याला अंतर्गत पर्यावरण असं म्हणतात. आणि बाह्य पर्यावरण म्हणजे जे घटक माणसाकडून नियंत्रित केले जात नाही त्याला बाह्य पर्यावरण किंवा बाह्य घटक असं म्हटलं जातं. त्यानंतर आता आपण बाह्य पर्यावरणातले घटक बघितले आणि अंतर्गत पर्यावरणातले घटक बघितले. आता आपण यावरून अंतर्गत पर्यावरणाचे जे काही घटक आहेत किंवा अंतर्गत पर्यावरणाचे जे पैलू आहेत याचा अभ्यास आता आपण करणार आहोत. तुम्हाला सांगितल्या पद्धतीने अंतर्गत घटक किंवा अंतर्गत पैलू म्हणजे जे घटक किंवा जे पैलू मानवाकडनं नियंत्रित केले जातात त्यांना अंतर्गत पैलू किंवा अंतर्गत घटक असं म्हटलं जातं. मग यामध्ये कोणते कोणते घटक येतात तर भागधारक असेल, व्यवस्थापक असेल, कामगार संघटना असतील, कर्मचारी असतील, हे अंतर्गत पर्यावरणामध्ये समाविष्ट केले जातात कारण यांना नियंत्रित करणं शक्य असतं. मग आता त्याचे पैलू बघूया आपण. तर पहिला आहे त्याच्यामध्ये मूल्यपद्धती. व्यवसायाचा जो काही प्रवर्तक आहे किंवा उच्च व्यवस्थापनाची जी काही मूल्ये आहेत ही मूल्य व्यवसायाच्या गरजेवर अवलंबून असतात किंवा व्यवसायाच्या गरजेवर ही मूल्य परिणाम करतात. मग व्यवसायाचं यश किंवा व्यवसायाचं अपयश हे या मूल्यपद्धतीवर अवलंबून असतं. तुमच्या व्यवसायाची मूल्यपद्धती कशी आहे, तुमच्या व्यवसायावर तुमची मूल्य कशा पद्धतीने काम करतात याचा परिणाम व्यवसायावर होत असतो. यश अपयश हे मूल्यपद्धतीवर अवलंबून असतं. त्यानंतर दुसरं आहे व्यवसायाचा दृष्टिकोन, ध्येय आणि दीर्घकालीन उद्दिष्टे. व्यवसायात विकासाच्या दिशांना प्राधान्य दिलं जातं. व्यवसायाचं तत्त्वज्ञान असेल, व्यवसायाची धोरणं असतील, या सगळ्या गोष्टींचा विचार, दृष्टिकोन, ध्येय आणि दीर्घकालीन उद्दिष्ट विचारात घेऊन मार्गदर्शन केलं जातं. तुमचा व्यवसाय कुठल्या दिशेने काम करणार आहे किंवा तुमच्या व्यवसायाची विकासाची दिशा काय आहे ही दिशा ठरवण्याचा प्राधान्यक्रम हा व्यवसायाच्या दृष्टिकोन आणि ध्येयावर अवलंबून असतं. त्यासाठी तुम्ही कोणती धोरणे अवलंबता, त्यासाठी तुमचं दृष्टिकोन कसा आहे, तुमचं तत्त्वज्ञान वापरण्याचा अट्टाहास कसा आहे, या सगळ्या गोष्टी या दीर्घकालीन उद्दिष्टावर अवलंबून असतात. त्यानंतर तिसरं आहे व्यवस्थापन रचना आणि स्वरूप. व्यवसाय म्हटलं की व्यवस्थापन महत्त्वाचं आहे. योग्य व्यवस्थापन व्यवसायाला यशाच्या मार्गावर नेत असतं. मग संचालक मंडळाची रचना, व्यवस्थापकांच्या व्यावसायीकरणावरील मर्यादा हे सुद्धा व्यवसायाच्या निर्णय प्रक्रियेवर परिणाम करतात. त्यामुळे संचालक मंडळामधली रचना कशा पद्धतीने केली जाते, व्यवस्थापकांचं व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, त्यांना व्यावसायिकीकरण करायचं आहे की व्यवसाय यशस्वीतेकडे न्यायचा आहे, याही गोष्टींचा विचार निर्णय घेत असताना केला जातो. त्यानंतर चौथा आहे अंतर्गत सहसंबंध. व्यवसायातील उच्च स्तर व्यवस्थापनाचा विविध स्तरातील जे कर्मचारी आहेत, भागधारक आहेत,
संचालक मंडळ आहेत हे कशा पद्धतीने पाठिंबा देतात याचा परिणाम त्यांच्या निर्णय प्रक्रियेवर किंवा अंमलबजावणीवर होत असतो. व्यवस्थापनातील व्यवस्थापकीय मंडळ किंवा संचालक मंडळ जे काही निर्णय घेतात त्या निर्णय प्रक्रियेला किंवा त्या निर्णय अंमलबजावणीला कर्मचारी, भागधारक आणि विविध स्तरावरील व्यक्ती कशा पद्धतीने पाठिंबा देतात याचा परिणाम हा निर्णय प्रक्रियेवर होत असतो. संचालक मंडळातले सदस्य आणि कार्यकारी अधिकारी यांचा जर संबंध चांगला असेल, यांच्यातले जर संबंध चांगले असतील तर ते सुद्धा निर्णय प्रक्रियेवर परिणाम करत असतात. त्यामुळे अंतर्गत घटकामधील कर्मचारी, भागधारक, संचालक मंडळ हे एकमेकांना पूरक असले पाहिजे किंवा यांच्यामध्ये चांगले संबंध असले पाहिजे, तरच निर्णय प्रक्रिया किंवा अंमलबजावणी सोयीस्कर होते. त्यानंतर मनुष्यबळ. व्यवसायातील मनुष्यबळ कौशल्य, गुणवत्ता, नैतिकता, वचनबद्धता आणि दृष्टिकोन हे व्यवसायाची शक्तिस्थानं किंवा कमकुवतपणावर परिणाम करत असतात. तुमच्या व्यवसायामधले जे काही मनुष्यबळ आहे हे मनुष्यबळ कशा पद्धतीचं आहे? कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आहे का? गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ आहे का? वचनबद्धतेनुसार काम करतं का? नैतिकता आहे का? त्यांचा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? या सगळ्या गोष्टींचा परिणाम व्यवसायाच्या शक्तिस्थानांवर आणि कमकुवतपणावर होत असतो. त्यानंतर इतर घटक. इतर घटकांमध्ये भौतिक संपत्ती आणि सुविधा, व्यवसायाची उत्पादन क्षमता, तंत्रज्ञान, कार्यक्षम वितरण व्यवस्था हे व्यवसायाच्या स्पर्धाक्षमतेवर परिणाम करतात. जर व्यवसायाची उत्पादन क्षमता चांगली असेल, तंत्रज्ञान चांगलं असेल, कार्यक्षम वितरण व्यवस्था असेल तर व्यवसाय स्पर्धेमध्ये टिकून राहतो. जर व्यवसायाची उत्पादन क्षमता कमी असेल, आधुनिक तंत्रज्ञान वापरत नसेल, कार्यक्षम वितरण व्यवस्था नसेल तर व्यवसाय स्पर्धेमध्ये टिकून राहू शकत नाही. त्यानंतर विपणनाची साधनं. विपणन म्हणजे व्यवसायातलं उत्पादित माल ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी जी काही अनेक वेगवेगळी कामं केली जातात त्याला विपणन असं म्हटलं जातं. मग विपणन यंत्रणा किंवा वितरण साखळी जर योग्य असेल तर व्यवसायातील उत्पादित माल थेट ग्राहकाला लवकर मिळतो. पण जर विपणन आणि वितरण साखळी योग्य नसेल तर मालाची पोहोच करण्यासाठी अडथळे निर्माण होतात आणि त्याचा परिणाम प्रत्यक्ष ग्राहकावर होतो. त्यामुळे आपल्या विपणनाची साधनं ही योग्य असली पाहिजे. त्यानंतर वित्तीय घटक. वित्तीय धोरणे असतील, वित्तीय रचना असेल, वित्तीय स्थिती असेल, ही व्यवसायाची कार्यक्षमता आणि व्यूहरचना आणि निर्णय इत्यादीवर परिणाम करतात. व्यवसायाचा उत्पादित माल किंवा व्यवसायाचं मालाचं उत्पादन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची वित्तीय धोरणं, वित्तीय रचना आणि वित्तीय स्थिती अवलंबावी लागते. ही जर व्यूहरचना किंवा हे जर वित्तीय घटकासंबंधीचे निर्णय योग्य पद्धतीने घेतले गेले तर ते व्यवसायावर चांगला परिणाम करतात. त्यामुळे व्यवसायाच्या अंतर्गत घटकांमध्ये भौतिक संपत्ती आणि सुविधा, विपणनाची साधनं आणि वित्तीय घटक हे सुद्धा परिणाम करतात. त्यामुळे व्यवसायाच्या अंतर्गत पैलूंचा फार मोठा परिणाम व्यवसायावर होत असतो. विद्यार्थ्यांनो, इथे एक आकृती काढून दाखवली आहे. मध्यस्थानी किंवा केंद्रस्थानी व्यवसाय आहे आणि या व्यवसायाच्या बाजूला भागधारक, व्यवस्थापक, कर्मचारी आणि संघटना हे अंतर्गत घटक फिरतात. त्यानंतर दुसऱ्या राऊंडमध्ये सामाजिक, राजकीय, आर्थिक, तांत्रिक, कायदेशीर हे बाह्य घटक फिरत असतात. म्हणजे व्यवसायामध्ये अंतर्गत पर्यावरण आणि बाह्य पर्यावरण हे व्यवसायाला केंद्रस्थानी ठेवून फिरत असतात. म्हणून व्यवसायामधले अंतर्गत पर्यावरण आणि बाह्य पर्यावरण दोन्हीही महत्त्वाचे आहेत. आज आपण अंतर्गत पर्यावरणाचे विविध पैलू बघितले. नंतरच्या तासाला आपण नैसर्गिक पर्यावरण म्हणजेच बाह्य पर्यावरणाचा अभ्यास करणार आहोत.